मोबाईल अशी गोष्ट आहे की लोक जिथं कोणालाही घेऊन जात नाही तिथं घेऊन जातात. हो. आणि अशा ठिकाणी जर तुम्ही मोबाईल घेऊन गेल्यानंतर कोणी त्या मोबाईल मधून तुम्हाला पाहत असेल किंवा त्याचं चित्रीकरण करत असेल तर काय होईल तुमचं? बरोबर. एकदा का असं काही चित्रीकरण झालं कोणी इंटरनेटवर टाकलं तर उद्या तुम्ही ते कोणीच काढू शकत नाही, कारण इंटरनेट नेव्हर फॉरगेट्स इट. बरं, एखादं संगणक किंवा मोबाईल हॅक झालेला आहे किंवा नाही हे कसं पडताळणी करून घ्यावं? जर एखाद्याच्या घरी चोरी झाली, कदाचित त्याची मौल्यवान गोष्ट गेली नसेल किंवा गेली असेल तो पचवू शकला, म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, काय प्रॉब्लेम नाही. पण चोर कसा आला हे जर कळालं नाही तर तो चोर परत येणार. तर आता हे हॅक झालं समजलं, करायचं काय पुढे? आजतागायत जगामध्ये एकही संगणक असा बनला नाही की जो हॅक प्रूफ आहे. जवळजवळ 4 महिन्यांनी त्या महिला परत आल्या, त्यावेळेस त्यांचं दुसरं अकाउंट हॅक झालं होतं, सेम त्याच पद्धतीने. आणि यावेळेस मात्र आणि यावेळेस त्यांचे पैसे थोडे जास्त गेले होते, जवळजवळ 5 लाखापेक्षा जास्त पैसे गेले होते. म्हणले की ह्यावेळेस मला जाणून घ्यायचंय फोन कसा हॅक झाला. नमस्कार मित्रांनो, विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये आकाश गोंदवले परत एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आपण सायबर क्राईम या विषयावरती बोलत आहोत. मागचे 2 व्हिडिओ पॉडकास्ट आपण योगेश सरांबरोबर केलेले आहेत, ज्याच्यामध्ये खूप सारे इन्साइट्स योगेश सरांनी आपल्याला दिले ते, ज्याच्यामुळे आपण जे काही फायनान्शियल फ्रॉड्स असतील किंवा अदर जे काही फ्रॉड्स आहे त्याच्यापासून कशा पद्धतीने वाचू शकतो, वेगवेगळ्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण ते समजून घेतलेलं आहे. आणि त्याचाच पुढचा भाग, हा 3रा पॉडकास्ट आपण योगेश सरांबरोबर करतोय, ज्याच्यामध्ये हॅकिंग विषयी आपण जाणून घेणार आहे. कशा कशा पद्धतीने व्हॉट्सअप हॅकिंग असेल, वेबसाईट हॅकिंग असेल, खूप सारे हॅकिंग असते. हॅकिंग म्हणजे नक्की काय, कशा पद्धतीने त्याच्यापासून आपण प्रिव्हेंट करू शकतो, आणि इथिकल हॅकर असं काहीतरी विषय असतो किंवा अनइथिकल हॅकर विषय असतो. या सगळ्याच गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये काही लोकांना कशा पद्धतीने म्हणजे हॅकर्सनी टार्गेट करून त्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, अशाही काही केसेस योगेश सर आपल्याबरोबर शेअर करणार आहेत. योगेश सर, परत एकदा तुमचं स्वागत करतो मी विजेता कॉर्नरमध्ये. सर, हॅकर म्हणजे काय आणि कशा पद्धतीने हॅकिंग होते, इथिकल हॅकर म्हणजे काय, या सगळ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या. मला असं वाटतं हॅक किंवा हॅकर हा शब्द कदाचित सायबर क्राईमच्या सुद्धा आधी लोकांनी ऐकला असेल, मूवीजमुळे, हॉलिवूड मूवीजमुळे. आणि हॅकर या बाबतीमध्ये लोकांना खूप कुतूहल आहे. हॅकर किंवा हॅकिंग असं आपण म्हणूया, हॅकिंग करणारी व्यक्ती म्हणजे हॅकर. तर हॅकिंग म्हणजे अनऑथोराइज ऍक्सेस, असं त्याला लिगल टर्मिनॉलॉजी. तुम्ही जर माहिती तंत्रज्ञान कायदा बघितला तर त्यात हॅक हा शब्द नाहीये, त्याच्यात सगळीकडे अनऑथोराइज ऍक्सेस असा शब्द आहे, म्हणजे अनधिकृतपणे ताबा घेणे. सो अनधिकृतपणे ताबा घेणारी व्यक्ती म्हणजे हॅकर. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा टर्मिनॉलॉजीज येतात, इथिकल हॅकर. तर इथिकल हॅकरचा सोप्या भाषेत असा अर्थ होतो, अशी व्यक्ती जी आधी समोरच्या व्यक्तीची परवानगी घेते. आता तुम्ही जर बघितलं तर इथिकल आणि हॅकर असे 2 विरोधी शब्द आहेत. हॅकर म्हणजे अनधिकृतपणे ताबा घेणारा, इथिकल म्हणजे कायद्यानुसार अनधिकृतपणे. कायदा आणि अनधिकृत हे एकमेकांच्या ऑपोजिट शब्द आहेत, ना की एकत्र येणारे. बरोबर. सो इथिकल हॅकरचा अर्थ असा होतो की अशी व्यक्ती जी समोरच्याची आधी परवानगी घेते, समोरची व्यक्ती त्याला रिटर्न मध्ये परमिशन देते, आणि मग तो व्यक्ती त्याचे संगणक किंवा त्याचे नेटवर्क किंवा त्याचे जे काही अकाउंट्स आहेत ते हॅक करतो. त्याला इथिकल हॅकर असं म्हणतात. बरोबर. अशी परवानगी का दिली? तुम्ही काय द्या, तुम्ही द्याल मला सांगू की योगेश सर मी तुम्हाला लिहून देतो, मी का देऊ अशी परवानगी? बरोबर आहे. तर अशी परवानगी याच्यासाठी दिली जाते की इन केस जर खरंच सायबर हल्ला झाला तर माझी सुरक्षा कशी बेदली जाऊ शकते हे मला जाणून घ्यायचे, आणि जर ती मला कळाली आधी तर मी अजून चांगल्या पद्धतीने माझ्याकडचे संगणक, माझ्याकडचं नेटवर्क याला मी सुरक्षित बनवू शकतो. सो इथिकल हॅकरला मोठ्या मोठ्या कंपन्या, आमची कंपनी सुद्धा बऱ्याच वेगळ्या कंपन्या आम्हाला सांगतात की तुम्ही आमच्यावर हॅकिंगची अटेम्प्ट करा, आणि त्यासाठी आम्हाला ते परमिशन देतात. त्याच्या मागचं कम्प्लिटली मानसिकता ही असते की जर आमच्यावर हल्ला झाला तर हॅकर कुठल्या पद्धतीने आतमध्ये शिरू शकतो हे आम्हाला तुम्ही सांगा रिपोर्टनी, आणि ते कशा पद्धतीने सिक्युअर बनवायचं. सो इथिकल हॅकर एक प्रकारे परमिशन घेऊन हॅक करून त्या व्यक्तीला सांगतात की बाबा तुझ्या सिस्टीम मध्ये हे कच्चे दुवे आहेत, आणि तू अशा पद्धतीने त्याला सिक्युअर बनव, जेणेकरून तुझी प्रतिकार शक्ती जी आहे या अटॅक्स बद्दल ती वाढेल. त्याला आपण म्हणतो इथिकल हॅकिंग किंवा इथिकल हॅकर. बर. आता हे जे इथिकल हॅकर आहेत असं म्हणत की मॉक टेस्ट आहे, ड्रिल करतात ना आपलं काहीतरी, मॉक ड्रिल सारखंच, पण एक खराच अटॅक असतो.
ओके, खरा खरा अटॅक असतो हो. जिथं म्हणजे त्याची माहिती चोरली पण जाते, पण त्याला सांगितलं जातं की बाबा हे हा म्हणजे त्यांना दाखवलं जातं की बाबा अशा पद्धतीने शिरकाव होऊ शकतो, तो शिरकाव करून दाखवला जातो. म्हणजे त्या व्यक्तीला एक जाणीव होते की बाबा हो की आपल्या म्हणजे कसं असतं की मी सुरक्षित बनवलंय आणि दुसरा म्हणतो येऊन पडताळणी करून नाही खरंच हे सुरक्षित आहे. दोन गोष्टी त्याच्यात पडताळणीसाठी जे वापरलं जातं तो इथिकल हॅकर, Yes. आणि जो काहीतरी चुकीच्या उद्देशाने हॅक करतो तो हॅकर. जो परवानगी न घेता हा, हॅक करतो तो प्रत्येक अनइथिकल हॅकर. बरं, काय त्याचं इंटेन्शन असतं किंवा अशा काही घटना की ज्याच्यामुळे लोकांना बऱ्याच वेगवेगळ्या इंटेन्शन्स असतात ऍक्च्युली. हॅक करण्यामागे एखाद्याचा गोपनीय माहिती चोरणे एक असतं, त्याचे अकाउंट्स हॅक करून त्याचे पैसे काढणं एक असतं, एखाद्याचा थोडक्यात रिव्हेंज घेणं एक असतं. अशा वेगवेगळ्या मोटिव्हनी किंवा एखाद्या वेळेस मी किती भारी आहे तुझ्यापेक्षा हेही दाखवण्याचं एक मानसिकता असते त्या व्यक्तीची, त्यामुळे हॅकिंग केलं जातं. आणि मी जेव्हा इथिकल हॅकर म्हणजे सर्टिफिकेशन केलं 2008 मध्ये, तेव्हा माझे जे तिथे ट्रेनर होते त्यांनी एक खूप सुंदर गोष्ट आम्हाला शिकवली की एखादा कॉम्प्युटर हॅक प्रूफ कसा बनवायचा. तर त्यांनी असं सांगितलं की जर एखादा संगणक हॅक प्रूफ बनवायचा असेल तर सर्वप्रथम तो संगणक स्टँड अलोन करायचा. स्टँड अलोन म्हणजे तो दुसऱ्या कुठल्याही संगणकाशी जोडलेला असता कामा नये कुठल्याच माध्यमातून, त्याला म्हणतात स्टँड अलोन करणे. ओके. सो पहिला क्रायटेरिया आहे की तो संगणक कम्प्लिटली स्टँड अलोन करायचा. आणि दुसरा क्रायटेरिया त्यांनी सांगितला की तो संगणक जो तुम्ही स्टँड अलोन केला आहे, दुसऱ्या कुठल्याही संगणकाला जोडलेला नाहीये, तो बंद करायचा, शटडाऊन करायचा, कपाटात ठेवून द्यायचा, कपाट लॉक करायचं, आणि मग आपण म्हणू शकतो की हा कॉम्प्युटर आता हॅक प्रूफ झालेला आहे. बरं. सो हे मी माझ्या मनाचं काही सांगत नाहीये किंवा गंमत म्हणूनही सांगत नाही, जसं मला शिकवलं गेलंय तसंच मी सगळ्यांना सांगतोय, आणि ही सत्यता आहे त्यात. बर. सत्यता का आहे? कारण का जर एखाद्या ठिकाणी ऑथराइज ऍक्सेस पॉसिबल आहे तर तिथं अनऑथराइज ऍक्सेस देखील पॉसिबल आहे. आजतागायत जगामध्ये एकही संगणक असा बनला नाही की जो हॅक प्रूफ आहे. तुम्ही सुद्धा बरेचसे प्रोडक्ट लॉन्च बघितले असतील. आजकाल तुम्ही बघता की दरवर्षी नवीन फोन लॉन्च होतो. बरोबर. त्यांचा एक मोठा लॉन्च इव्हेंट असतो. त्या लॉन्च इव्हेंटमध्ये ते बरंच सांगतात की आमचा फोन मागच्या फोनपेक्षा कसा फास्ट झालेला आहे, Advanced. कॅमेरा किती छान झालेला आहे, एआयनी कसं तुमचं आयुष्य अजून सोपं झालेलं आहे, सगळं सांगतात. सिक्युरिटी बद्दल मात्र जास्त बोललं जात नाही, थोडंफार बोललं जातं. किंवा असं कोणी म्हणत नाही की हा मोबाईल विकत घ्या हा हॅक प्रूफ आहे, हा लॅपटॉप विकत घ्या हा हॅक प्रूफ आहे. रियालिटी आहे की असं हॅक प्रूफ डिव्हाइस मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं कसं बनवतात. त्यामुळे आपण एकच गोष्ट करू शकतो, आपण त्याला डिफिकल्ट टू हॅक बनवू शकतो. हे सांगत असताना जेव्हा जेव्हा मी लोकांना अवेअरनेस सेशन मधनही सांगत असतो, मी त्यांना म्हणतो की इथं कोण आहे की जो कधीच मरणार नाही. आपण काय करतो, आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो जेणेकरून आपल्याला त्या गोष्टी टाळता येतात. सिमिलरली हॅकिंगला तुम्ही कम्प्लिटली अवॉइड करू शकत नाही, कम्प्लिटली म्हणजे होणारच नाही असं करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या संगणकाची प्रतिकार शक्ती वाढवावी लागते, आणि जर तुम्ही ती वाढवली तर हल्लेखोर काय करा, हल्ला करेल त्याला कळेल बाबा हे सोपं नाहीये, इथं आपल्याला सहजासहजी शिरकाव करता येणार नाही, तो तुमचा टार्गेट सोडून कदाचित दुसरीकडे जाईल. बरोबर. आणि हे सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट जे आपण त्याला म्हणतो, हे फक्त खऱ्या जगात नाही तर या सायबर जगात सुद्धा आहे. जो सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट आहे, तुम्ही जर फिट असाल तर तुमच्या सायबर हल्ले होतील तरी सुद्धा तुम्ही त्याला व्यवस्थित तोंडून बाहेर पडाल. बरं, एखादं संगणक किंवा मोबाईल हॅक झालेला आहे किंवा नाही हे कसं पडताळणी करून घ्यावं? आता हे सर्वसामान्य व्यक्तीला कळणं खरंच अवघड आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर हॅकर किंवा हॅकिंगच्या ज्या स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये एक महत्वाची स्टेप्स अशी आहे की एकदा का त्या व्यक्तीने शिरकाव केला की तो त्या संगणकात शिरकाव करण्याचे अजून 10 मार्ग जे बंद असतात सिक्युरिटी रिझन्समुळे ते उघडतो. आणि इन केस एखाद्याला लक्षातही आलं की बाबा इथं काहीतरी चूक झाली म्हणून त्यांनी तो मार्ग बंद केला, तर जसं ते उंदरासारखं असतं की एक वेळ जरी दिसत असलं तर आपण त्याला लिपलं तरी तो उंदीर मात्र जिवंत असतो, तसा हा हॅकर कुठल्या ना कुठल्या मार्गाने परत त्या यंत्रामध्ये येतो आणि तो हे मेक शुअर करतो की त्याच्या टार्गेटला कळणार नाही की त्याचा संगणक हॅक झालाय. कारण की हॅक झाला तर तो त्याच्याबद्दल प्रतिबंध करायला सुरुवात करेल. सो एखाद्या लेमॅन व्यक्तीला त्याचा संगणक हॅक झालाय की नाही हे कळणं तसं इतकं सोपं नाही. पण त्यातही मी काही गोष्टी सांगतो त्या जर तुम्हाला ऑब्झर्व झाल्या तर नक्कीच तुम्ही तुमच्या संगणकाची पडताळणी करणं हॅक झालाय की नाही.
सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या संगणकावर असलेल्या फाईल अचानक कमी होतात किंवा वाढतात, त्यात तुम्ही काय केलेलं नाही. हा एक झाला. दुसरं, तुमचा संगणक, म्हणजे मी तुम्हाला लॅपटॉप आणि डेस्कटॉपचं सांगतो आणि मग तुम्हाला मोबाईलचंही दाखवतो. आधी आपण लॅपटॉप डेस्कटॉपचं बघू की अचानक फाईल कमी झाल्या किंवा वाढल्या, हा एक त्याच्यात आहे. दुसरं, तुमचा संगणक स्लो झालाय खूप आणि हँग व्हायला लागलाय, हे एक त्याचं लक्षण असू शकतं. तिसरं आहे, तुम्ही ईमेल पाठवत नाही पण तुमच्या अकाउंटवरनं ईमेल जायला लागलेत, हे तर फॉर शुअर आहे की तुमचं काहीतरी हॅक झालं. त्याच्यानंतर एक वेबसाईट तुम्ही उघडायला प्रयत्न करता पण त्यासोबत 4 वेबसाईट ऑटोमॅटिक उघडतात. बर. किंवा एक प्रोग्राम तुम्ही उघडायचा प्रयत्न करताय पण त्यासोबत अजून 2-3 प्रोग्राम उघडतायत. ही खूप सारी लक्षणं आहेत ज्याच्यामध्ये तुमचा संगणक हॅक असू शकतो. हे झालं तुम्हाला लॅपटॉप आणि डेस्कटॉप बाबत. आता मोबाईलच्या बाबतीतही सांगतो, कारण का मोबाईल हॅक होण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे आणि वाढत चाललेलं आहे. मोबाईल जेव्हा हॅक होतो तेव्हा एकतर तो मोबाईल नॉर्मली गरम व्हायला लागतो किंवा त्याची बॅटरी लवकर उतरायला लागते. आणि असं जर मी सांगितलं तर 90% लोकांना वाटेल माझा फोन हॅक झालेला आहे, कारण का बऱ्याच वेळा लोकांचं ते काय होतं, एका 2-3 वर्षानंतर तुमच्या किंवा 1-1.5-2 वर्षातच लोकांची बॅटरीची कॅपॅसिटी खराब झालेली असते, फोन पण गरम व्हायला लागतो. बॅटरीमुळे ऍक्च्युली मुख्यत्वे फोन गरम होतो. तर लोकांना वाटेल त्यांचा फोन हॅक आहे, पण तसं नाही. अजून मी तुम्हाला महत्वाचा सिम्पटम सांगतो, खास करून मोबाईलच्या बाबतीमध्ये. तुम्ही मोबाईलचा डेटा चेक करा. तुमच्या प्रत्येकाकडे आजकाल 1.5-1-2 जीबीचा पॅक असतो. दिवसभरात तुम्ही बिझी होता, तुम्हाला फोन वापरायला जास्त मिळाला नाही, तरी सुद्धा तुमचा डेटा संपला. तुम्ही फोन जास्त वापरला नाही. नॉर्मली लोक फोनचा डेटा सगळ्यात जास्त कुठं वापरतात? व्हिडिओज बघण्यात, रील बघण्यात, त्याच्यात सगळ्यात जास्त कन्झ्युम होतं. पण आज दिवसभर तुम्ही बिझी आहे, पण तरी संध्याकाळी तुम्ही बघता तुम्हाला अचानक नोटिफिकेशन येतं की तुमचा डेटा संपलाय, आता स्पीड कमी होतोय. मी काहीच करत नाही म्हणजे माझा डेटा कोण वापरतोय? हा एक सिम्पटम झाला. दुसरं, असं ऍप्लिकेशन तुम्ही फोनमध्ये नोटीस करता जे तुम्ही इन्स्टॉल नाही केलं किंवा ते नव्हतं आधी पण अचानक दिसतं. आणि अजून एक सोपा मार्ग असा आहे की तुम्ही फोनच्या डेटाच्या युसेजमध्ये जा. ते सांगतं की कुठलं ऍप सगळ्यात जास्त डेटा वापरते. असं एक अनोळखी ऍप जे तुमच्या फोनमध्ये आहे आणि खूप डेटा वापरते, म्हणजे ते हॅकिंगचं खूप चांगलं लक्षण आहे. आणि मग तुम्ही समजू शकता की फोन हॅक झालेला आहे. पण आता हे हॅक झालं समजलं, करायचं काय पुढे? पहिली गोष्ट, हॅक करणं अवघड आहे, पण हॅक झालेलं तुम्हाला कळालंच तर मला असं वाटतं सगळ्यात बऱ्याच नॉर्मल लोक काय करतात, लोक म्हणतात की फॉर्मॅट करून टाक. फॉर्मॅट केल्याने काय होतं की एक तर त्यांचा डेटा उडतो आणि दुसरं म्हणजे ते ह्या गोष्टीला मुकतात की बाबा हा नक्की आला कसा. हे फार महत्वाचं आहे. जर एखाद्याच्या घरी चोरी झाली, कदाचित त्याची मौल्यवान गोष्ट गेली नसेल किंवा गेली असेल, तो पचवू शकला, ठीक आहे, काय हरकत नाही, काय प्रॉब्लेम नाही. पण चोर कसा आला हे जर कळालं नाही तर तो चोर परत येणार. बरोबर. बऱ्याच वेळा लोक फोन फॉर्मॅट करून टाकतात. मी स्वतः तसंच केलं होतं. हा, फोन फॉर्मॅट केल्यानंतर तो आला कसा हे जर तुम्हाला कळालं नाही तर नेक्स्ट टाइम तो हॅक परत होण्याची शक्यता खूप वाढते. मी तुम्हाला याच्यामध्ये एक म्हणजे वेगळा एक किस्सा सांगेल. एक महिला होत्या, त्यांचं गुगल पेचं अकाउंट म्हणजे आपलं जे आहे डिजिटल पेमेंटचं अकाउंट हॅक झालं आणि त्यांच्या एका बँकेतनं एक जवळजवळ 2.5-3 लाख रुपये गेले. आता त्यांना माझ्या कंपनीविषयी, शेलस्ट्रॉम विषयी कोणी सांगितलं, ते आल्या माझ्याकडे. त्यांनी मला सांगितलं की अशी माझी पैसे गेलेत. आणि मी त्यांना विचारलं की तुमची काय अपेक्षा आहे, मला काय तर ते म्हणे मला ते पैसे परत मिळवायचे. तर म्हणलं ठीक आहे, आपण असं करूया, कंप्लेंट करूया, कुठल्या अकाउंटला पैसे गेले ते पाहूया, पोलिसांना जाऊन कंप्लेंट देऊया. याच्यात बरेचसे अधिकार पोलिसांना असतात, सो पोलीस ते कारवाई करून देऊ शकतात. पण मी त्यांना एक प्रश्न विचारला की मॅडम तुम्हाला हे जाणून घ्यायचंय का किंवा तुमचा हे हॅक कसं झालं? मला ते नाही जाणून घ्यायचं, मला माझे पैसे हवेत, मला ते नाही जाणून घ्यायचं. ठीक आहे, काय हरकत नाही, कारण का तुम्ही नाही म्हणत असाल तर आपण काय नाही घ्यायला पाहिजे. जवळजवळ 4 महिन्यांनी त्या महिला परत आल्या. त्यावेळेस त्यांचं दुसरं अकाउंट हॅक झालं होतं, सेम त्याच पद्धतीने. आणि यावेळेस मात्र, आणि यावेळेस त्यांचे पैसे थोडे जास्त गेले होते, जवळजवळ 5 लाखापेक्षा जास्त पैसे गेले होते. म्हणलं की ह्यावेळेस मला जाणून घ्यायचंय फोन कसा हॅक झाला. आणि मग जेव्हा मी त्यांचा फोन चेक केला तेव्हा त्यांच्या फोनमध्ये कोणीतरी असं एक सॉफ्टवेअर टाकलेलं होतं जेणेकरून त्यांच्या फोनवर येणारे जे OTPs होते ते समोरच्या व्यक्तीला कळत होते. बर. आणि
ती समोरची व्यक्ती त्यांच्याच परिचयातली, त्यांच्या आपण म्हणून नातेवाईकांमधली एक होती. आणि त्या ओटीपी त्या ठिकाणी गेल्यामुळे ते जे अकाउंट जेव्हा इन्स्टॉल करत होते किंवा बँकेकडनं जे ओटीपीज होते ते त्यांना सगळे मिळत होते, ते व्हेरीफाय करत होते. ते व्हेरीफाय झाल्यामुळे द पर्सन वॉज एबल टू ट्रान्सफर द फंड्स. आणि तो तेच करायचा, कुठल्या तरी अकाउंटला ट्रान्सफर करायच्या कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीच्या, आणि त्यातनं कॅश काढून घ्यायचं. त्यामुळे पोलिसांनी आधी तपास केला तेव्हा त्यांना तो व्यक्ती मिळाला, पण त्यांना कळालं नाही मी कॅश काढून दिली आहे, पण कोणाला दिली मला आठवत नाही तो म्हणाला. सेकंड टाइम मात्र जेव्हा आम्ही ते फोन वगैरे चेक केला, ते ऍप्लिकेशन आम्हाला सापडलं, त्या ऍप्लिकेशनचं आम्ही अनालिसिस करू शकलो. कारण का आधीच्या केसमध्ये परत ते मॅडम म्हणले मला ते बघायचं नाही, मी फोन फॉर्मॅट केला, सगळं झालं. सेकंड टाइम मध्ये मात्र त्यांनी सांगितलं की आम्हाला फोन चेक करायचा आहे. जेव्हा मी त्यांचा फोन चेक केला, ऍप्लिकेशन सापडलं, ऍप्लिकेशन मध्ये काही माहिती मिळाली, आणि त्या माहितीच्या जोरावर आम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकलो, ज्यांनी ते केलं. मग त्यांच्या बाबतीत हा प्रकार कधी घडला नाही. सो सांगायची गोष्ट महत्वाची अशी आहे की हॅक झालं, आणि हॅकिंग तुम्हाला ऑनेस्टली सांगायचं की खूप वाढत चाललं आणि वाढणार आहे. का वाढणार आहे? कारण का आता लोकांना कळतं ओटीपी सांगायचं नाही, लोकांना कळतं आता लिंकवर क्लिक करायचं. मग हल्लेखोरांकडे सुद्धा हाच पर्याय उरला की त्याच्या फोनमध्ये जायचं किंवा त्याच्या संगणकात जायचं, संपूर्ण ताबा मिळवायचा आणि मग करायचं. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की इनकेस असं कधी तुम्हाला निदर्शनास आलं, काय झालं, कुठल्याही सायबर तज्ञाची किंवा एखाद्या निष्णात व्यक्तीची त्यात मदत घ्यावी, हे जाणून घ्यावं की हे झालं कसं. एखाद्या व्यक्तीला जर काही आजार झाला तर डॉक्टर काय म्हणतात, आपण त्याचा रूट कॉज बघू, म्हणजे आपल्याला परत होणार नाही. राईट. सिमिलरली हॅकिंगचं तसंच आहे. तुम्ही त्या रूट कॉजकडे जा, कदाचित त्याला तुम्हाला काही म्हणजे तुम्हाला काही एखाद्याची फी द्यायला लागली किंवा खर्च करायला तर करा, कारण का उद्या परत त्याच पद्धतीने जर हल्ला झाला तर तुम्हाला तो रोखता आला पाहिजे. बरोबर. अजून काय प्रिव्हेंट होऊच नाही हॅक, याच्यासाठी काय प्रिव्हेन्शन करता येऊ शकेल का? हॅक होऊ नये याच्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. मी तुम्हाला त्याच्या आधी एक केस सांगतो, तुम्हाला त्याच्यातनं एक ग्रॅव्हिटी लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणावर ही गोष्ट घडू शकते. एक दिवस एक व्यक्ती सायबर पोलीस स्टेशनला येतो, आणि सायबर पोलीस स्टेशनला येऊन तो त्याचा जीमेल दाखवतो उघडून. त्या जीमेलवर बरेचसे ईमेल त्याला आलेले असतात एखाद्या अनोळखी ईमेल आयडीवरनं, आणि त्यामध्ये बरंच काय काय लिहिलेलं असतं की तू रोज सकाळी 9:30-10 उठतो, तू खूप आळशी आहेस, आणि हे फक्त सब्जेक्ट लाईन मध्ये लिहिलेलं असतं. त्याच्यानंतर अजून एक असाच मेल असतो की तुझ्याकडं लाल रंगाची कार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर एक मेल त्याला येतो त्याच्या बायकोच्या ईमेल ऍड्रेसवरनं, नावाने नाही, ईमेल ऍड्रेसवर, की तुझ्या बायकोचा फोन हॅक झालाय. असे सगळे मेल त्याला येत असतात. त्याच्यासोबत त्याच्या मित्रांना सुद्धा त्यात बीसीसी केलेलं असतं, सीसी केलेलं असतं, त्याच्या नातेवाईकांना केलेलं असतं, त्याच्या ऑफिसमधल्या कलिग्सना केलेलं असतं, सगळ्यांना ते मेल जात असतं. लोकही त्याला विचारतात काय चालू आहे, तू 9:30-10 उठतो. आता एखादी व्यक्ती 9:30-10 उठतो तर वैयक्तिक प्रश्न, लोक त्याला विचारायला लागले तो आळशी 9:30-10 उठतो, कारण ते मेल मध्येच लिहिलेलं आहे. तो व्यक्ती चक्रावतो आणि असं विचारायला लागल्यामुळे बायकोच्या पण ईमेलवरनं मेल आल्यामुळे तो सायबर पोलीस स्टेशनला येतो आणि सांगतो की असं असं झालंय. तो दाखवतो त्यांना. सायबर पोलीस स्टेशनचे तिथले जे अधिकारी आहेत ते माझे स्टुडंट असतात, ते मला फोन करतात. ते म्हणतात की सर आमच्याकडे एक व्यक्ती आली, त्याच्या बाबतीत खूप इंटरेस्टिंग हॅकिंगची केस आहे, तुमची याच्यामध्ये आम्हाला मदत हवी. तर मी थोडंसं त्यांना विचारलं की बाबा आपण बरेचसे हॅकिंगचे गुन्ह्यांचे तपास केले, तर तुम्हाला याच्यात का मदत हवी माझी. ते म्हणले की ही जी व्यक्ती आली ती एका IT कंपनीमध्ये चांगल्या पदावर कामावर आहे, आणि मला त्यांच्या बोलण्यात असं जाणवलं की त्यांना असं वाटतं की हॅकर खूप टेक्निकली स्ट्रॉंग असतात, पोलीस मात्र तेवढे टेक्निकली स्ट्रॉंग ह्यांना वाटत नाहीत. सो त्यांना तो कॉन्फिडन्स येत नाही की आम्ही त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. म्हणून मी त्यांना म्हणले की आमच्याकडेही आम्हालाही एक्सपर्ट असतात, आम्ही ज्यांना आम्हाला ट्रेन करतात, त्यांना आपण ह्याच्यामध्ये त्यांची मदत घेऊया. म्हणून मी तुम्हाला फोन केला. तर मी त्या व्यक्तीशी बोललो, त्या व्यक्तीला आश्वस्त केलं की काळजी करू नका. आणि अशी व्यक्ती शक्यतो नॉर्मली हॅकर कसा असतो, येतो त्याचं काम करतो निघून जातो, तो सांगत नाही मी आलोय, तुझं हॅक केलं ते हॅक केलंय. तर मी त्यांना म्हटलं की ही जी व्यक्ती वाटते मला, जी कोणी हॅकर आहे ती एवढी काही म्हणजे मला टॅलेंटेड नाहीये. नाही टॅलेंटेड नाही, म्हणजे मला असं वाटतं एवढी मॅच्युअर वाटत नाही, मॅच्युअर हॅकर नाही, नवीन हॅकर वाटतं कोणतरी, दाखवतो की मी हॅक केलं. तर काळजी करू नका म्हटलं, हे खूप सोपं आहे हॅकिंगचा तपास याचा, आणि आम्ही करू, म्हणजे पोलीस करतीलच, काय टेक्निकल गायडन्स असेल तर तुम्ही करेल, आणि विल गेट बॅक टू यू. आणि मीनवाईल जर तुम्हाला कधी एखादा काही असा मेल आलाच आणि तुम्हाला काय वाटलं तर माझा नंबर घ्या आणि मला पाठवा तो ईमेलचा स्क्रीनशॉट. मला कळेल की किती आजपर्यंत तो हॅकर शिरलाय, आणि तुम्ही 4 गोष्टी करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला आता प्रोटेक्शन मिळेल की बँकेचे अकाउंट फ्रीज करा, त्यातनं पैसे काढू शकले नाही पाहिजेत वगैरे वगैरे.
एक्झॅक्टली मला 2 दिवसांनी परत त्या व्यक्तीचा व्हॉट्सअपला मेसेज आला. त्यांनी त्याचा स्क्रीनशॉट पाठवला होता. त्या हॅकरने विचारलं की तू तुझ्या लाल रंगाच्या कारमधनं कुत्र्याला फिरायला घेऊन जातो का. त्याच्यावर तो जो विक्टीम होता तो मला म्हणला की सर ह्या व्यक्तीला कसं कळालं की माझ्याकडे लाल रंगाची कार आहे आणि माझ्याकडे कुत्रं पण आहे आणि मी कुत्र्याला कारमध्ये बसून फिरायला घेऊन जातो, म्हणजे हा व्यक्ती कुठला तरी लोकलच असला पाहिजे, तर आपण ह्याला अजून कसं काय शोधू शकलो नाही वगैरे. आता कसं होतं जेव्हा पोलीस तपास करतात त्यांनाही काही वेगवेगळ्या ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडर, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्यावर अवलंबून राहावं लागतं आणि त्यांनी ते ज्या वेगाने माहिती देईल त्या वेगाने तो तपास होतो. सो एक 3-4 दिवस याच्यामध्ये आम्ही पकडून चाललेलो होतो. तर मी त्यांना मग म्हटलं, त्यांना मी मेसेज केला की काय हरकत नाही आम्ही करत आहोत, आणि त्यांच्या मेसेजच्या स्क्रीनशॉटवरून मला लक्षात आलं की ही व्यक्ती आयफोन वापरते. तर एक्झॅक्टली 1 आठवडाभरात त्याच्या आधीच मला पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला की सर आम्हाला त्या हॅकरचं लोकेशन मिळालंय, जर तुम्ही असाल जवळपास पोलीस स्टेशनला तर येऊ शकता का सायबर पोलीस स्टेशनला. तर ते म्हणले ठीक आहे. तर मी गेलो सायबर पोलीस स्टेशनला. त्यांनी मला तो तपास जो केलेला होता त्याच्यातले जे काही टेक्निकल गोष्टी होत्या त्या दाखवल्या आणि मी बघितलं की त्या हॅकरचं जे लोकेशन होतं ते पुण्याचंच निघालं. बरं. मी त्यांना म्हटलं की ती चांगली सिच्युएशन आहे म्हटलं. हॅकर पुण्याचा आहे, विक्टीम पुण्याचा आहे, पोलीसही पुण्याचेच आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना एका पिक्चर परफेक्ट सिच्युएशन मध्ये ते बसलेले. तर म्हणलं तुम्ही अजून कारवाई का नाही केली. ते म्हणले सर तुम्हाला एक गोष्ट कदाचित माझ्याकडनं सांगायची राहून गेली असेल, हे जे हॅकरचं लोकेशन मिळालेलं आहे हे दुसऱ्या तिसऱ्याचं कोणाचं नसून त्या व्यक्तीच्याच घराचं आहे. अरे बापरे. आणि आमचं असं एक ठाम मत आहे की बाबा ही व्यक्तीच हे सगळं करतेय, आणि कारण का जेवढे ईमेल आतापर्यंत आम्ही याचा शोध घेतला कुठून पाठवलेले आहेत ते सगळे त्याच्याच ह्याच्यावरनं पाठवलेले आहेत, त्याच्याच लोकेशनवर. तर मी म्हटलं ठीक आहे घरातलं कोणतरी असू शकतं जर पॉसिबिलिटी. ते म्हणले काय म्हणता सर तुम्हीच आम्हाला शिकवलंय, आम्ही सगळ्यात पहिलं बघितलं की मोबाईल नंबर कुठला दिलाय, ईमेल काढल्यानंतर आपला मोबाईल नंबर द्यावा लागतो, मोबाईल नंबर त्याच व्यक्तीचा आहे फिर्यादीचा. बर. सो आमच्यासाठी ही केस सॉल्व्ह झालेली आहे. आम्हाला असं वाटतं की ती फिर्यादी जी व्यक्ती आहे एक मुद्दाम करतीये किंवा त्याला काहीतरी मानसिक आजार आहे. तर मी त्यांना म्हटलं अहो मला तर असं काही वाटलं नाही त्या व्यक्तीशी मी बोललो फोनवर. ते म्हणे नाही हो आजकाल हे मानसिक आजार कळत नाही, बरेच पिक्चर पण आले त्याच्यावर वगैरे. तर म्हणे मी आता ठीक आहे आता हे झालंय निष्पन्न झालेलं आहे याच्यामध्ये तीच व्यक्ती आहे त्यामुळं ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक पटलं नसतं कदाचित म्हणून मी तुम्हाला बोलवलं, तुम्हाला वाटलं नसतं. पण म्हटलं की मला अजूनही असं वाटतंय की ही व्यक्ती नाहीये, तर आपण एक काम करूया, आपण अजून बघूया नवीन मेल येतील त्याचा तपास करू आणि मग आपण कन्क्लुजनला येऊ. तर म्हणले ठीक आहे सर काय हरकत नाही, तुम्ही ऑलरेडी आम्हाला गाईड करता तर आम्ही तुमचं ऐकतो. त्याच्यानंतर मग त्या व्यक्तीला एक नवीन ईमेल येतो, मात्र ह्यावेळी तो हॅकर जो आहे तो फक्त सब्जेक्ट लाईन मध्ये न लिहिता मजकूर लिहायला सुरुवात करतो. पूर्वी तो काय करतो फक्त सब्जेक्ट लाईन लिहायचं, जेणेकरून काय व्हायचं की जरी तो ईमेल उघडला नाही तरी त्याचा जो संदेश येतो त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचा. यावेळेस त्यांनी जरा भला मोठा मजकूर लिहिला होता की हा असा व्यक्ती आहे, तो पुण्यात इथं राहतो, त्याच्याकडे एक कार आहे, त्याच्याकडे एक कुत्र आहे, तो कुत्र्याला फिरायला कारमध्ये घेऊन जातो, त्याच्या बेस्ट फ्रेंडचं नाव हे आहे, त्या बेस्ट फ्रेंडचं फुल नाव लिहिलं होतं. तो बेस्ट फ्रेंडला या नावाने हाका मारतो, म्हणजे टोपण नाव आहे. तो रिसेंटली अलिबागला गेला होता, त्याच्याकडं अमेझॉन प्राईमचं अकाउंट आहे, त्याच्याकडे 2 बँक अकाउंट आहेत, या अकाउंटवर एवढे पैसे आहेत, त्या अकाउंटवर एवढे पैसे आहेत. बापरे. त्यांनी नुकतेच टाटा मोटर्सचे एवढे शेअर्स विकत घेतलेत, अशी सगळी माहिती लिहून पाठवली होती. आणि तो ईमेल जेव्हा तो विक्टीम वाचतो तेव्हा तो एकदम पॅनिक होऊन जातो. म्हणतो अरे ह्याला तर सगळंच माहिती, माझं अकाउंटला किती बॅलन्स आहे हेही माहिती आहे. म्हणून त्या ह्याच्यामध्ये तो त्याच्याकडे असलेले सगळे लॅपटॉप मोबाईल सगळे फॉर्मॅट करतो जसं नॉर्मल व्यक्ती करतात. आणि सगळं जेव्हा तो फॉर्मॅट करतो त्याला फॉर्मॅट झाल्यानंतर परत एक ईमेल येतो की तू फॉर्मॅट लॅपटॉप फॉर्मॅट केलं म्हणजे त्यात सब्जेक्ट असं असतं फॉर्मॅटिंग द लॅपटॉप वोंट हेल्प. आणि त्यांनी फॉर्मॅट करून त्याला थोडक्यात कमी लेखाचा प्रयत्न केला असं त्या हॅकरला वाटतं, म्हणून तो काय करतो त्याच्यासोबत त्याच्या नातेवाईकांचे पण ईमेल आता हॅक करायला लागतो आणि त्यांना सुद्धा अशाच पद्धतीने मेल पाठवायला लागतो. आणि तो व्यक्ती तेवढं थांबत नाही, त्याला कळतं की तो माझी मदत घेतोय, म्हणून तो हॅकर माझ्याही वेगवेगळ्या ईमेलवर आणि वेबसाईटवर हॅकिंगचे हल्ले चालू करतो. अरे बापरे. म्हणजे तुम्हाला पण म्हणजे मला कळतं की तुमच्या तो ज्या फोनवरनं माझ्याशी बोलतोय तो फोनच हॅक आहे.
बरं. त्यामुळे तो काय बोलतोय माझ्यासोबत किंवा काय तो मला माहिती पाठवतोय त्याला सगळं कळत होतं. मग मला हे कसं कळालं तर मी एक जुना ब्लॉग लिहिला होता. मी ब्लॉग 2010-11 साली ब्लॉग लिहायचो. त्या ब्लॉग त्या हॅकरनी शोधला, कारण का त्यांनी बाकी सगळीकडे प्रयत्न केला. त्याने ब्लॉगच्या कमेंट सेक्शन मध्ये गेला आणि माझ्यासाठी मेसेज सोडले हॅकरने की तूच का तो योगेश ठाणगे जो याला मदत करतोय. अरे बापरे. हा. त्याच्यानंतर असंही तो म्हटला की हा योगेश मात्र माझे सगळे व्हायरस मात्र एकदम चांगल्या पद्धतीने हाताळतोय, मी अवॉइड करतोय. आणि ते फ्रस्ट्रेट झाला तो, माझ्या कुठल्याही अकाउंट मध्ये त्याला शिरकाव करता आला नाही, तो घुसू शकला नाही, म्हणून त्यांनी मला तिथं प्रॉपर शिवायही टाकल्या होत्या. मग मी तो बघितला ब्लॉग, म्हणले कोण आहे. मग मी त्याचा स्क्रीनशॉट घेतला, पोलीस अधिकाऱ्यांना पाठवला. म्हटलं अहो तुम्हाला जर वाटतंय की खरंच हाच व्यक्ती आहे तो आणि असं करतोय तर हा मला शिव्या का देईल म्हटलं, मी तर त्याला मदत करतो, तुम्हाला कशाला शिव्या दिलं वगैरे. तर त्यांनाही म्हटलं की हे प्रकरण काही आपल्याला दिसतं तसं नाहीये, थोडं वेगळं वाटतंय. म्हणून मग आम्ही ठरवलं की म्हटलं आता एक काम करू, हे जे काय तुम्हाला दिसतंय सगळ्याचं लोकेशन तुम्ही पोलीस ट्रॅक करा. आणि पोलीस सक्षम आहेत, पुणे पोलीस तर नक्कीच खूप सक्षम आहेत ऍक्च्युली. तर मग त्यांनी सगळ्याचं लोकेशन काढलं, सगळ्याचं लोकेशन त्या घरचंच येत होतं. सो मी त्यांना म्हटलं की आता आपल्याला दुसरा काही पर्याय नाही, त्या घरीच जावं लागेल. जेव्हा मी त्या घरी जायचं ठरवलं होतं, मीनवाईल मला त्याचा एक व्हॉट्सअपचा मेसेज आला की सर आता हे हॅकिंगचे हल्ले इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेत की आम्हाला म्हणजे फार त्रास व्हायला लागलेला आहे. मला असं वाटलं की महागडे फोन खूप चांगले असतात, सिक्युअर असतात, म्हणून मी नवीन महागडा फोन विकत आणला. पण तो सुद्धा याने हॅकरने हॅक केला. 1.5 लाखाचा फोन विकत आणला, तोही हॅकरने हॅक केला. माझ्याकडे असलेले चांगले मॅकबुक लॅपटॉप ते सगळे याने हॅक केलेले आहेत. आणि एवढा त्रास वाढलेला आहे की आता मी असं जगू शकत नाही, असं तो म्हटलं. वी कांट लिव्ह लाईक दिस, असं त्याचं वाक्य होतं. तर मी त्यांना म्हटलं काय काळजी करू नका, आम्ही येतो तुमच्या घरी आणि मग हा विषय आपण सोक्ष लावू. मग त्याला कल्पना दिली होती की तुझ्याच घरून म्हणजे हेच नाही, असं काही आम्ही त्याला कल्पना नाही दिली ऑनेस्टली. काय होतं कसं, तपास करत असताना पोलिसांसोबत सुद्धा किंवा अजूनही गोपनीयता खूप महत्वाचा विषय असतो आणि जोर पूर्ण तपास होत नाही तोवर आम्ही अगदी त्या व्यक्तीलाही काही तसं कन्क्लुझिव्हली सांगत नाही. कारण का त्यातनं मग वेगळ्या गोष्टी, तो घरातल्या एखाद्या व्यक्तीबाबत त्याचं काही भांडण असेल तर तो त्याच्यावर डाऊट घेऊ शकतो, त्यातनं काही वेगळ्या गोष्टी घडू शकतात. सो आम्ही त्याला काही सांगितलं नाही. सो मी आणि ते पोलीस अधिकारी आणि त्यांची टीम त्याच्या घरी गेलो आणि खाली पार्किंगमध्ये असताना ते पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना फोन केला की आम्ही खाली आलेलो आहे, आम्ही वर येतोय तुमच्या फ्लॅटमध्ये. जसा त्यांचा फोन झाला, हॅकरचा मला ईमेल आला, मला तुम्हाला हा की योगेश तू त्याच्या घरी काय करतोस. मला अजिबात त्याचे सरप्राईज वाटलं नाही. मी म्हटलं ह्याचा फोन हॅक आहे, आता पोलिसांनी यांना फोन केला की मी योगेश यांच्यासोबत आलेलो आहे, डेफिनेटली हॅकरला कळणार आहे. आम्ही वर गेलो, वर गेल्यानंतर त्या फिर्यादी दार उघडलं. मी म्हटलं एक काम करा, काहीच बोलू नका म्हटलं. तुमच्या घरात जेवढे मोबाईल लॅपटॉप जे काय आहे ते सगळे पहिले इंटरनेट पासून डिस्कनेक्ट करा, शटडाऊन करा, जसं मी तुम्हाला हॅक प्रूफचं सांगितलं, आणि माझ्यासमोर आणून ठेवा आणि मग आपण बोलूया. मग हे सगळं त्यांनी केलं मी सांगितल्याप्रमाणे. घरातले सगळे एक 5-6 फोन होते त्याच्याकडे, घरातले सगळ्यांची मिळून 2-3 लॅपटॉप होते, डेस्कटॉप होता, सगळं त्यांनी बंद केलं, इंटरनेट वगैरे शटडाऊन केलं, माझ्यासमोर आणून ठेवलं. तिथं मग माझ्या फक्त एकट्याचाच फोन आणि लॅपटॉप चालू होता. हे सगळं केल्यानंतर बरोबर 5 मिनिटांनी मेल आला, यावेळेस माझ्यावर होता. आणि तो म्हणायला लागला की व्हॉट्सअप वापरणं का थांबवलं सगळ्यांनी, असा मेलमध्ये क्वेश्चन होता. आणि दुसरा ईमेल माझ्याच नावाने होता की योगेश तुम्हाला थांबवू शकत नाहीस, असं तसं. म्हणजे तो हॅकर मला थोडक्यात त्याच्यात हे करत होता. आणि मग आम्ही त्याच्या घरी असलेली सर्व जी उपकरणं होती ती सर्व उपकरणं तपासून पाहिली आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक नवीन मालवेअर मिळाला. नवीन मालवेअर म्हणजे अँटीव्हायरसला सुद्धा तो लक्षात येत नाही नवीन असेल तर. आणि तो नवीन जो मालवेअर होता, व्हायरस होता, तो त्याच्या सगळ्या वेगवेगळ्या यंत्रांमध्ये त्या हॅकरने टाकून ठेवलेला होता, जेणेकरून हॅकर त्या यंत्रांच्या माध्यमातूनच हे सगळं ईमेल करत होता. आणि त्यामुळेच ते लोकेशन त्याचं लोकेशन दाखवत होतं. कारण का त्याचा मोबाईल हॅक झाल्यामुळे जेव्हा त्यांनी ईमेल उघडला तेव्हा ओटीपी जो आला तो त्याच्या मोबाईललाच आला. सो मग आम्ही ते सगळे डिव्हायसेस त्याचे स्कॅन केले, त्याच्यातला तो नवीन मालवेअर शोधून तो काढून टाकला, क्लीन केले, सिक्युअर केले, आणि मग मात्र ही सर्व परिस्थिती कंट्रोलमध्ये आली. मग ईमेल येणं बंद झालं. जवळजवळ एक 7-8 दिवसांनी शेवटचा ईमेल आला त्या हॅकरचा. त्यामुळे त्यांनी लिहिलं होतं की मी असा एक नवीन व्हायरस बनवला होता आणि तो व्हायरस
वायफाय थ्रू मी दुसऱ्या अनइन्फेक्टेड डिव्हायसेस मध्ये टाकायचो. आणि त्या ईमेलमध्ये त्यांनी माझंही नाव मेन्शन केलं की जोवर ठाणगेनी माझं काम खराब नाही केलं तेव्हा सगळं चालू होतं. माझ्याकडे ईमेलचा स्क्रीनशॉट पण आहे बऱ्याच वेळा प्रेझेंटेशन मध्ये. ज्यांनी माझं प्रेझेंटेशन पाहिलं असेल त्यांना दाखवतोय की मला मिळालेली चांगली सगळ्यात मोठी पोचपावती आहे माझ्या समोरच्या पार्टीकडनं की मी त्यांचं काम खराब केलं. तेच माझं काम आहे ऍक्च्युली. आणि मग जेव्हा मी त्या ईमेलचा शोध घेतला तेव्हा तो ईमेल एका व्हीपीएन सर्व्हरवरनं पाठवला होता. डेफिनेटली हॅकर काही स्वतःच्या कॉम्प्युटरचा वापर करणार नाही, पण व्हीपीएनचा तपास होऊ शकत नाही हे एक मिथ आहे, एक संभ्रम आहे. लोकांना असं वाटतं की व्हीपीएन वापरलं तर तपास होऊ. काय असतं व्हीपीएन? व्हीपीएन म्हणजे तुम्ही दुसऱ्या संगणकाचा वापर करून तिसऱ्यावर तुम्ही काम करता. म्हणजे उदाहरणार्थ एक व्यक्ती वर्क फ्रॉम होम आहे आणि त्याला ऑफिस मधल्या संगणकावर काम करायचंय घरून, तर मग तो व्हीपीएन ची टेक्नॉलॉजी वापरतो. पण त्याचाच वापर मग काही लोक स्वतःची आयडेंटिटी लपवण्यासाठी सुद्धा करतात. म्हणजे मी बसलोय भारतामध्ये आणि मला दाखवायचंय की मी इंग्लंडमध्ये आहे, तर इंग्लंडच्या व्हीपीएन संगणकाचा ऍक्सेस घेतात आणि तिथून मग काही वापरतात. म्हणजे बाकीच्यांना वाटतं की हा खरंच इंग्लंडमध्ये आहे. तर अशा पद्धतीने तो व्हीपीएन सर्व्हरचा आम्हाला मिळाला. त्या व्हीपीएन सर्व्हरला कॉन्टॅक्ट केला पोलिसांनी, त्यांच्याकडनं पुढची माहिती घेतली आणि त्या हॅकरचा ऍक्च्युअल लोकेशन मिळालं आणि तो पाकिस्तान मधला होता. बापरे. खरं सांगायचं झालं तर तो हॅकर अशा परिस्थितीत होता की तो त्या व्यक्तीच्या अकाउंट मधले सर्व पैसे काढू शकत होता. ज्याला अकाउंट मधले बॅलन्स माहिती आहेत, ज्याला शेअर्स घेतलेले माहिती आहेत, तो सगळं करू शकत होता. कारण का त्याच्या मोबाईलचा ताबा होता, त्याच्या संगणकांचा ताबा होता. पण ह्या केसमध्ये त्या हॅकरने एकही रुपयाला हात लावला नव्हता. ह्या केसमध्ये हॅकर फक्त त्यांना घाबरवत होता आणि त्याच्यावर मजा घेत होता. जेव्हा आम्ही त्या व्यक्तीच्या घरी गेलो तर ते म्हणले की आम्ही घरात कोणी बोलत नाही, कारण का आम्ही बोललेलो सुद्धा तो हॅकर ऐकायचा. म्हणजे जर त्यांनी घरात बोलले की बाबा आज घरात आपल्या त्या चपात्या करणाऱ्या मावशी येणार नाही, तर हॅकर मेल करायचा की जवळच्या हॉटेलमधनं तुमच्यासाठी फूड ऑर्डर करू का. तर ते म्हणले की आम्हाला अशी खाजगीपणा काय राहिलाच नव्हता आणि 2 महिने सतत आमच्या बाबतीत हे घडत होतं. त्यामुळं ते म्हणले आम्ही एवढे घरातले सगळे सदस्य, फक्त ती व्यक्ती नाही पण त्याच्या घरातले, त्याची बायको, त्याची लहान मुलं ट्रॉमटाईज होते याच्यामुळे की बाबा हे काय चालू आहे. जेव्हा त्यांचे फोन हॅक झाले आणि त्या हॅकरला कळालं की यांच्याकडे लाल रंगाची कार आहे, कुत्रा आहे. कसं कळालं? कारण का तो हॅकरनी त्यांच्या फोनचा कॅमेरा चालू केला आणि कॅमेऱ्यातून तो पाहत होता. नॉर्मली जर फोन ठेवला असेल तर त्या फोन मधला मायक्रोफोन ऑन करून आजूबाजूला काय चाललं ते ऐकू शकत होता. त्याचे सर्व ईमेल पाहू शकत होता, त्याचे सर्व SMS पाहू शकत होता, पाहिजे असेल तर कोणाला कॉलही लावू शकत होता. एवढा सगळा ताबा एका दुसऱ्या देशात बसलेल्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या घरातल्या सर्व मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप सगळ्या संगणकांचा होता. याच्यामध्ये तीच मी म्हटलं की एक महत्वाची बाब आम्हाला अशी जाणवली की जरा वेगळी बाब, की हा एका वेगळ्या मानसिकतेतनं आलेला हॅकर होता की ह्याला त्या लोकांना जे तो त्रास देत होता, हॅरॅसमेंट करत होता, त्यातून जी मजा वाटत होती हे त्याच्यासाठी खरं, आणि दाखवत होता की मी किती भारी बघा, तुम्ही फॉर्मॅट केलं तरी मला काही फरक पडत नाही, तुम्ही काही दुसरं अजून केलं, पासवर्ड बदललं तरी मला काही फरक पडत. पासवर्ड बदलायच्या जागी दुसऱ्या दिवशी परत तो सगळं हे करायचं, कारण तो ऑलरेडी त्या डिव्हाइसेसवर होता. तर त्याला ट्रेस करू शकलो नाही अशातला प्रॉब्लेम नाही, ट्रेस झाला तो, पण फक्त कसं तो दुसऱ्या देशात होता, पाकिस्तानमध्ये, तिथं तो आपण काही कारवाई करू शकत नाही. त्याची योग्य ते रिपोर्टिंग पोलिसांनी नक्कीच केलं सेंट्रल एजन्सीजना. पण सांगायचा मुद्दा ह्याच्यात आहे की एखादी गोष्ट जर आपण दुर्लक्ष केली, हलक्यात घेतली तर किती मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. राईट. चालू राहिलं असतं त्यांना वेळ लागला असतं त्या फॅमिलीला. ऍक्च्युअल मध्ये जे म्हणतो मानसिक आजार आहे ते खरं ते आजाराचं खऱ्या याच्यात रूपांतर झालं असतं. डिप्रेशन, एन्झायटी वगैरे अशा गोष्टी घडल्या असत्या. ऑलरेडी ते त्याकडे झुकत चालले होते. आणि दुसरं म्हणजे आपण एखादी गोष्ट जर हलक्यात घेतली तर किती मोठे परिणाम होऊ शकतात. मोबाईल अशी गोष्ट आहे की लोक जिथं कोणालाही घेऊन जात नाही तिथं घेऊन जातात. हो. आणि अशा ठिकाणी जर तुम्ही मोबाईल घेऊन गेल्यानंतर कोणी त्या मोबाईल मधून तुम्हाला पाहत असेल किंवा त्याचं चित्रीकरण करत असेल तर काय होईल तुमचं. बरोबर. एकदा का असं काही चित्रीकरण झालं, कोणी इंटरनेटवर टाकलं तर उद्या तुम्ही ते कोणीच काढू शकत नाही, कारण इंटरनेट नेव्हर फॉरगेट्स एनिथिंग. तर मला एवढंच सांगायचं लोकांना की तुम्ही ह्या गोष्टी इतक्या अशा दुर्लक्षित घेऊ नका, किंवा माझ्याकडे बरीच लोक माझ्याकडे काहीच नाही हॅक करायला असं म्हणतात. पण चालेल का कोणी तुम्हाला सांगणं की आज तुम्ही ह्या कलरचे अंतर्वस्त्र घातलीत. बापरे, एवढं सगळं माहीत झालं म्हणजे अवघड झालं ना. सो त्यामुळे मला असं वाटतं की
जिथं जिथं आपला कन्व्हिनियन्स वाढतो तिथं तिथं आपली सिक्युरिटी कमी होती. हे सिक्युरिटीचं एक सूत्र आहे. हायर इज द कन्व्हिनियन्स, लेस इज द सिक्युरिटी. आपला कन्व्हिनियन्स खूप वाढवलाय या गॅजेट्समुळे. जर तुम्ही सिक्युरिटीच्या बाबतीत अलर्ट नसाल तर या सिक्युरिटीला बेदून जर कोणी तुमच्याकडे प्रवेश केला तर तुम्ही म्हणाल की मी माझ्या घराला खूप चांगला लॉक लावलंय, घरात कोणी प्रवेश करू शकत नाही, पण त्या घरात असलेल्या त्या मोबाईलमध्ये, त्या संगणकामध्ये, त्या लॅपटॉपमध्ये कोणीतरी ऑलरेडी शिरकाव करून बसले आणि तो बघतोय लॅपटॉपच्या कॅमेऱ्यातनं सगळं, तुम्हाला कळणारही नाही. आणि त्यामुळेच मला असं वाटतं आता हे जे केस तुम्ही पुण्यातली सांगितली याच्यामध्ये ते मालवेअर काहीतरी टाकलं होतं, ते वेब वायफाय थ्रू आलं होतं. नाही, वायफायचा वापर करून तो दुसऱ्या यंत्रांमध्ये पसरू शकत होता. ह्याच्याकडे कसं आलं? याच्याकडं ऍक्च्युली आम्ही जेव्हा शोध घेतला तेव्हा त्याला एक डिसेंबरमध्ये एक मेल आला होता की तुला सॅन्टाकडून एक गिफ्ट आहे आणि ते गिफ्ट डाउनलोड करायचं असेल तर या लिंकवर क्लिक करून ते डाउनलोड कर. आणि त्याच्यातून ती खरी सुरुवात झाली होती. त्याचं रूट कॉज अनालिसिस आम्ही केलं तेव्हा ते सापडलं आम्हाला. म्हणजे असे मेल येतात त्याच्यापासून सावध राहणं. तुम्ही विचार करा, तुम्ही कुठल्याही धर्माचं पालन करत जरी असला तरी सॅन्टा येतो आणि गिफ्ट देतो हे कोणाला सांगायची आवश्यकता नाही. त्यात तुम्हाला डिसेंबरच्या महिन्यात सॅन्टाकडून गिफ्ट आहे असा ईमेल आला तर साहजिक एखादा नॉर्मल व्यक्ती तो ओपन करणार. त्याने ओपन केला, तो चेस केला, डाउनलोड केला आणि त्याच्यातून ही जी परिस्थिती घडली त्या व्यक्तीच्या बाबतीत, 2 महिने त्या व्यक्तीचे कसे गेले जोर ती जाऊन क्लीन नाही केलं तर त्यालाच माहिती. बरोबर. सो या गोष्टींकडे आता जर वैयक्तिक लेवलला एवढ्या गंभीर पर्यंत एखादी व्यक्ती घुसखोरी करू शकते, बऱ्याच वेळा लोकांना हे चित्रपटासारखं वाटू शकतं, पण हे स्वतः मी तपासलेलं आहे, पुणे पोलिसांकडे ती केसही आहे. तर कार्यालयीन बाबतीत किती मोठ्या गोष्टी घडू शकतात. म्हणजे एखादं ऑफिस आहे, एखादी फॅक्टरी आहे, तिथले संगणक आहे, तिथं जर असे सायबर हल्ले घडले आणि ते जर सायबर हल्लेखोर त्या संगणकांमध्ये शिरू शकले तर ते काय काय करतात. आणि अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत, घडतात, आपल्या आजूबाजूला घडतात. म्हणजे इथं मला एका चार्टर्ड अकाउंटंटचं उदाहरण द्यायला आवडेल. चार्टर्ड अकाउंटंटच्या ऑफिसमध्ये जेवढे संगणक होते तेवढे सगळे संगणक हॅकरने हॅक करून ठेवले होते. बर. पण हॅकरसाठी चार्टर्ड अकाउंटंट टार्गेट नव्हता. हॅकरसाठी त्याचे तिथं येणारे जे क्लायंट्स आहेत, जे त्यांचे रिटर्न फाईल करतायत, बॅलन्स शीट्स क्रिएट करतायत, ऑडिट करतायत, ते कस्टमर जे B2C किंवा B2B असतील हे ऍक्च्युअल टार्गेट होते. कारण का त्यांचे संगणक हॅक झाल्यामुळे तिथं बसल्या बसल्या हॅकरला सर्वच माहिती कळत होती. आणि त्याच्यातून एक केस अशी झाली की एका हॅकरने एका व्यक्तीला SMS केला की तुझा इन्कम टॅक्सचा रिफंड जो इतका इतका आहे तो क्लेम करायचा असेल तर ही प्रोसेस आहे, या लिंकवर क्लिक कर. आता बघा, तुमचा इन्कम टॅक्सचा रिफंड कोणाला माहिती असतो? एक तर तुम्हाला माहिती असतो किंवा तुमच्या चार्टर्डला माहिती असतो, बाकी कोणाला माहिती असते संबंध नाही का? नाहीये. जर तुम्हाला तुमच्या नावाने मेसेज येतोय की आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून आहोत आणि तुमचा रिफंड एवढा आहे आणि तो क्लेम करायचा असेल तर तात्काळ या लिंकवर क्लिक करून फॉर्म भरा, आणि त्या व्यक्तीने ते केलं आणि तो फॉर्म सगळा खोटा होता आणि त्या फॉर्म मध्ये त्याला सगळे क्रेडिट कार्ड नंबर हे ते सगळे मागत होते. आता ह्या व्यक्तीला कदाचित ती काही पडताळणी वाटली नाही, त्याला तो रिफंडची फिगर समोर दिसत होती की लवकरात लवकर ज्यांचा रिफंडचा मेसेज येतो लोक दुसऱ्या दिवशी सीएला कॉल करतात, रिफंडचा मेसेज आला, कधी क्लेम होता. बरोबर. इथं त्याला आला, त्यांनी काही कोणाला कॉल नाही केला, लिंक होती, त्यांनी फॉर्म भरून टाकला. त्याच्यामध्ये ती इन्कम टॅक्सची वेबसाईट खोटी बनवली होती. त्याच्यानंतर तिथं सिलेक्ट केलं होतं की तुमची बँक सिलेक्ट करा ज्याच्यावर तुम्हाला रिफंड हवा आहे, ती बँकची अख्खी वेबसाईट खोटी बनवली होती. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आतमधले सगळे पॅरामीटर्स सगळे जे होते ते सगळे, किंवा तुमचा CVV नंबर पण पाहिजे, तुमचा ATMचा पिन पण पाहिजे, तुमचा सिक्युअर ऍक्सेसचा कोड पण पाहिजे, अशा सगळ्या फील्ड्स बनवल्या होत्या. लोकांनी ते सगळ्या भरल्या. त्यानंतर तुमच्या फोनमध्ये हे ऍप्लिकेशन टाका जेणेकरून फोन पण हॅक होईल, असं सगळं केलं आणि त्या व्यक्तीचे सगळेच पैसे गेले. कारण का त्याचं सगळे बँकिंगचे डिटेल्स त्या खोट्या वेबसाईट थ्रू हॅकरकडे गेले आणि फोन हॅक झाल्यामुळे OTP पण गेला. सो अशा पद्धतीने हे जे हॅकिंगच्या गोष्टी आहेत ते कार्यालयीन पातळीवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. बऱ्याच वेळा लोक म्हणतात की अचानक माझे कस्टमर कमी व्हायला लागले, अचानक माझे काही फॉर्म्युलेज आहेत, माझ्यासारखंच प्रोडक्ट दुसरी कंपनी बनवायला लागली. कारण का कोणीतरी माहिती तुमच्या कंपनीतून चोरली. मग एक तर ते तुमच्या कंपनीचे स्वतःचे एम्प्लॉय असू शकतात किंवा कोणतरी हॅकर आहे ज्यांनी तुमचा संगणक हॅक केलाय आणि त्याच्यातनं तुमची गोपनीय माहिती चोरली. सो याचे परिणाम खूप गंभीर आहेत. जेवढ्या गांभीर्याने याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे, दुर्दैव असं आहे की हॅकिंगच्या बाबतीमध्ये लोक तेवढे अवेअर नाहीयेत. हे काय अँटीव्हायरस वगैरे असं काय? हो, तुम्ही जेव्हा मगाशी मला विचारलं की याच्यावर काय करता येईल, याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. खरं तुमची ही प्रतिकार शक्ती जर हॅकिंगच्या विरोधात वाढवायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला
मी म्हणेल की जेन्युइन सॉफ्टवेअर वापरले पाहिजेत. हम्म. बऱ्याच वेळा लोक बाजारात जातात लॅपटॉप विकत घ्यायला. लॅपटॉप विक्रेता म्हणतो हा लॅपटॉप ओरिजिनल त्याच्या ऑपरेटिंग सिस्टीम सोबत घेतला तर 5,000 रुपये जास्त. हाच लॅपटॉप सगळं कॉन्फिगरेशन सेम पण आम्ही त्याला तुम्हाला त्यात टाकून देतो तर 5,000 रुपये कमी होतील. आणि लोक त्या 5,000 रुपये वाचवायला म्हणतात की ठीक आहे आम्हाला हा तुम्ही टाकून द्या. आणि ते आयुष्य, पैसा सगळंच क्रॅक केलेली ती ऑपरेटिंग सिस्टीम त्यात टाकतात. सो अशी पायरेटेड ऑपरेटिंग सिस्टीम वापरणं हे खूप मेजर रिझन आहे. त्याच्यानंतर अँटीव्हायरस. किती लोकांच्या फोनमध्ये अँटीव्हायरस आहे? नाहीये. सगळ्यात जास्त जे उपकरण आपण इंटरनेट वापरायला वापरतो तो मोबाईल आहे. आणि त्या मोबाईलमध्ये बेसिक अँटीव्हायरस नाहीये. तुम्ही बघा जन्म घेऊन जेव्हा तुम्ही आला तेव्हा सगळ्यात पहिलं तुम्हाला एक फटका दिला. बरोबर. कारण का ते बाळ रडायला पाहिजे. पण त्याच्यानंतर दिली लस. दॅट इज मोस्ट. आज तर काय असं कोणीच नाहीये जो एकदम सुदृढ आणि लस घेतलेला नाहीये. पोलिओची, देवीची, ज्या काही आपल्या छोट्या फार लस असतात त्या द्याव्याच लागतात. का? कारण का तुमची प्रतिकार शक्ती वाढवायची. तुम्हाला ते आजार व्हायला नाही पाहिजे. सिमिलरली तुम्ही मोबाईल घेतला. मोबाईल विकत घेतल्यानंतर तुम्ही सगळे ऍप टाकले पण त्याच्यात अँटीव्हायरस नाही टाकला. कारण का अँटीव्हायरस जर टाकला तर कमीत कमी एखादा नोन व्हायरस आला तर तो थांबवेल. तो तुमच्या मोबाईलचा पोलीस आहे. पण इथं प्रतिकारक शक्ती नाही टाकलेली. त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो की अनोळखी मेल आला, त्याला काही अटॅचमेंट आली तर ती तुम्ही डाउनलोड करू नका. आता सॅन्टाकडनं मेल आला, सॅन्टाला ओळखता का तुम्ही? सॅन्टा मेल करतो का? पूर्वी लोक मोजा लागवायचे बाहेर की सॅन्टा येऊन काहीतरी टाकून जातो. त्यातही काही नाही, सॅन्टाने काही नशेचं काही. आता तो सॅन्टा कोण आहे काय माहिती नाही. सॅन्टाच्या नावाखाली कोणी येऊ शकतं. सो अनोळखी गोष्ट आहे ती तुम्ही स्वीकारली नाही पाहिजे. मग ती ईमेलद्वारे असू दे, व्हॉट्सअपद्वारे असू दे. याच्यामध्ये मी तुम्हाला जे आता रिसेंट ट्रेंड येतो तर सांगतो. सध्याच्या रिसेंट ट्रेंडमध्ये तुम्हाला माहिती आहे की आपल्याला जे काही सिग्नल मोडला किंवा काही ट्रॅफिकचे व्हायोलेशन्स केले तर त्याची आपल्याला डायरेक्ट पावती आपल्याला येते. SMS येतो आणि सांगितलं जातं की तुम्ही असं असं केलं त्यामुळे तुमच्या याच्यावर एवढी एवढी पावती आहे. तर अचानक एखाद्या व्यक्तीला बसल्या बसल्या एक मेसेज येतो की रॅन्डम नंबरवरनं किंवा व्हॉट्सअप येतो की तुमच्या वाहनावर किती पावत्या आहेत हे चेक करण्यासाठी हे सॉफ्टवेअर डाउनलोड करा, इन्स्टॉल करा. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं बघितलं पाहिजे की हे नोन सोर्स कडनं आलंय का, कुणी ओळखीचं आहे का किंवा ऑथोराइज काही सोर्स आहे का गव्हर्नमेंटचा? नाही. लोक काय बघतात अरे आलंय काहीतरी ऍप्लिकेशन डाउनलोड करा, इन्स्टॉल करा. ते अनोळखी ऍप्लिकेशन डाउनलोड करतात, इन्स्टॉल करतात. ते अनोळखी ऍप्लिकेशन त्यांचा फोन हॅक करण्यासाठी त्यांना पाठवलं जातं. मग ते अनोळखी ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर त्यांच्या फोनचा पूर्णच ताबा समोरच्या व्यक्तीकडे जातो. आणि मग समोरची व्यक्ती त्याच्या व्हॉट्सअप, त्याच्या बँक अकाउंटचा ताबा घे. आणि ते म्हणतात आम्ही कोणाला OTP सांगितलं नाही, काय नाही केलं तरी सुद्धा आमचे पैसे गेले. तर तुमचा फोन पूर्णपणे हॅक झालाय तर मग तुम्हाला OTP कोणाला सांगायची गरजच नाही. तो डायरेक्ट तो काढून घेतोय. बरोबर. तुम्हाला मी याच्यात एक सांगतो. असंच एका व्यक्तीने बँकेचं ऍप समजून असं एक अनोळखी ऍप कुठल्या त्या अनोळखी नंबरवरनं आलं म्हणून डाउनलोड केलं, इन्स्टॉल केलं. त्याचा फोन हॅक झाला. हॅक झाल्यानंतर हॅकरनी त्याच्या अकाउंट मधले पैसे काढले. त्याला लक्षात आलं, त्याच्या फोन हातात आल्यामुळे त्याला लक्षात आलं की अरे आपले पैसे गेलेत. त्याला हेही माहिती होतं की आपण तात्काळ कॉल करावा 1930. त्यांनी 1930 कॉल केला त्याच फोनवरनं जो हॅक झालेला आहे. आणि त्यानं सांगत होता की असं असं माझ्या बाबतीत झालंय, माझे पैसे गेलेत बँकेचे. आणि तो फोन सुरू असतानाच सुरुवातीच्या काळातच हॅकरकडे त्याचा फोनचा ताबा असल्यामुळे हॅकरने कॉल कट केला दुरून. आणि कॉल कट केल्यानंतर त्याला एका वेगळ्या नंबरवरनं फोन आला की आता तुम्ही 1930 बोलत होता, काही टेक्निकल एररमुळे लाईन कट झालेली आहे, आम्ही सायबरच्या डिपार्टमेंट मधली लोक आहोत, आता तुम्ही आम्हाला माहिती सांगा की काय काय झालेलं आहे. आता ह्यांनी ऑलरेडी 1930 कॉल केला होता, तो कॉल कट झाला, त्याला लागलीच कॉल आला, त्याचा विश्वास बसला की लोक खरंच सायबर क्राईम वाली आहेत. त्यांनी सांगितलं माझे असे पैसे गेले या अकाउंट मधून वगैरे. ठीक आहे, म्हणजे अजून कुठलं अकाउंट आहे का तुमचं? तर तो म्हटलं हो आहे. आणि त्या अकाउंटचे सगळे डिटेल्स त्यांनी सांगितले त्यांना. आणि ते सांगत असताना त्यांनी सांगितलं की आम्हाला सिक्युरिटी रिझनसाठी तुमच्या अकाउंटचे OTP येईल तोही सांगा किंवा तुमच्या अकाउंटचे बाकीचे डिटेल्स सांगा. आणि ते घेऊन त्याच्या दुसऱ्या अकाउंट मधलेही पैसे काढले. बापरे. बऱ्याच वेळा मी लोकांना सांगतो हॅक असताना की तुम्ही जर एकदा तुमचा कॉम्प्युटर, मोबाईल हॅक झाला तुम्हाला कळालं, तुम्ही तो तात्काळ फ्लाईट मोडवर टाकला पाहिजे. मला बऱ्याच वेळा लोक फोन करते, सर माझा व्हॉट्सअप हॅक झालाय, माझा फोन हॅक झालाय. आणि मी त्यांना माझा एक नेक्स्ट क्वेश्चन असतो की कुठल्या फोनवरनं तुम्ही सध्या बोलताय? तर ते म्हणजे त्याच फोनवरनं बोलतोय जो हॅक झालाय.
तर समजा मोबाईल हॅक झालाय, त्याच्यावरती ओटीपी येतात, पैसे पण कट होतात आणि मी फ्लाईट मोडवरती टाकलं तर बँकेचं तर ऍक्सेस मिळालं त्यांना, ते तर चालू राहील ना. नाही, फ्लाईट मोडवर टाकल्याने काय होईल, बाकीचे जे अकाउंट्स आहेत ते हॅक होण्याचं जे अटेम्प्ट आहे ते बंद होईल. एक ओटीपी जो येतोय तुम्हाला तो येणं बंद होईल, त्यामुळे त्यांनाही तो ओटीपी मिळणार नाही. आता ऑलरेडी त्यांनी त्याचं अकाउंट ऍक्टिव्हेट केलं असेल तर तुम्हाला तात्काळ दुसऱ्या फोनवरनं बँकेला कळवणं आलं की बाबा हे अकाउंट माझं तुम्ही ब्लॉक करा. आणि एकदा का त्यांनी सांगितलं बँकेला अकाउंट ब्लॉक करायला, म्हणजे मला ह्याच्यात लोकांना हेही सांगायचं की किती लोकांच्या फोनमध्ये तो नंबर आहे बँकेचा, जो जेन्युअन बँकेचा नंबर आहे, ज्याच्यावर कॉल करून तुम्ही लगेच तुमचं अकाउंट ब्लॉक करू शकता. बऱ्याच वेळेला लोकांकडे तोही नसतो. मग तो नंबर शोधण्यासाठी लोक गुगलवर जातात आणि गुगलवर तो नंबर शोधता शोधता परत दुसऱ्या कुठल्या तरी फ्रॉडस्टरचाच नंबर बँकेचा कस्टमर केअर म्हणून मिळतो, त्याला फोन करतात आणि दुसऱ्या खात्यातले पैसे तिथे गमावतो. मला माहिती आहे की बाबा ही जर घटना कधी घडू शकते आणि मला हवी आहे, तर जेवढ्या बँकेत आपली खाती आहेत, मी तर म्हणतो बँकेत ब्रांचमध्ये जा, तिथं भेटा, त्यांना म्हणा की जर मला कधी वेळ आली आणि मला फोन करून माझं खातं ब्लॉक करायचं असं सांगायचं तर कुठल्या नंबरवर फोन कराय, ब्रांच मधनच घ्या. म्हणजे तिथेही तुम्ही गडबड करून दुसरीकडे चुकीच्या ठिकाणी जाणार नाही, तिचाही वापर लोक करणार नाही, हॅकर थोडक्यात. म्हणजे एक फ्रॉड पासून वाचण्यासाठी शोधायला झाला ऑनलाईन, तर तिकडे दुसरा फ्रॉड. कारण त्या ह्याच्यामध्ये तेच होतं की ती व्यक्ती त्या सिच्युएशन मध्ये असते आणि परत ते पडताळणी करण्याची घटना राहून जाते, त्याला माहित पण नसतं बऱ्याच वेळा पडताळणी कशी करायची. म्हणजे खास करून मी वेबसाईटच्या बाबत सांगतो की एखादी वेबसाईट खरी का खोटी कशी ओळखायची, तर त्या वेबसाईटचं स्पेलिंग तुम्ही नीट पहा. एखाद्या स्पेलिंग मध्ये एखादं स्पेलिंग एक्स्ट्रा ऍड केलं, जसं आरोग्य सेतू आहे त्याच्यामध्ये AAA केलं AA ऐवजी, तर नाही कळत ते लगेच. सो एखादं स्पेलिंग जरी चुकीचं असलं तरी ती वेबसाईट फेक असतेच, मी तर म्हणेन. बरोबर. गव्हर्नमेंटची वेबसाईट असेल तर .gov असायलाच पाहिजे. त्याच्यानंतर त्या वेबसाईटला एक पॅडलॉकचं चिन्ह असतं आणि ती वेबसाईट HTTPS चालू होत असते, पण एवढं पुरेसं नाहीये. त्या पॅडलॉकच्या चिन्हावर क्लिक करून त्या वेबसाईटला एक सिक्युरिटी सर्टिफिकेट दिलेलं असतं, त्याच्यावर स्पेलिंग बघायचं ते स्पेलिंग योग्य आहे का. तर या 3-4 गोष्टी जर लोकांनी व्यवस्थित पाहिल्या तर मला नक्कीच वाटतं की ते खोट्या वेबसाईट पासून सावध राहू शकतात आणि मग ही पुढची होणारी वेगळी फसवणूक सुद्धा त्यांना थांबवता येऊ शकते. आणि अजून एक महत्वाचं मला असं वाटतं की तुम्ही जे लिंकवर क्लिक करता, आता बऱ्याच वेळा लिंकवरनं क्लिक करून व्हेरीफाय पण करावं लागतं. काही अकाउंट्स जे आपण ओपन करतो त्याच्यावर बघा या लिंकवर क्लिक करा मग तुमचं अकाउंट व्हेरीफाय व्हायला चालू होईल. पण लिंकवर क्लिक करून जर काही डाउनलोडसाठी प्रॉम्प्ट करत असेल तर तुम्ही नक्कीच त्यात सतर्क होणं आवश्यक आहे. बरोबर. खूप महत्वाची माहिती देताय योगेश सर तुम्ही. समाजाचा, प्रत्येक ऐकणाऱ्या माणसाचा डेफिनेटली याच्यातून खूप सारा फायदा होऊ शकतो. हॅकिंग ही काही साधी सरळ गोष्ट नाही आहे. आयुष्य हॅक होऊ शकतं आणि कदाचित मानसिक तणावाखाली माणसं येऊन काय पण करू शकतात. तर आपल्याला हॅकिंगपासून वाचवायचं तर खूप चांगले उपाय योगेश सरांनी या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याला शेअर केले. जसं की मोबाईल घेताना जसं आपण लहान मूल जन्माला लस देतो तशी त्याला अँटीव्हायरस दिला पाहिजे, किंवा ज्या काही लिंक फ्रीमध्ये, आता ते पुण्यातली जी केस सरांनी सांगितलं की एक मेल आला होता आणि तर काहीतरी सांगता गिफ्ट करणार आहे आणि त्या लालसेपोटी काहीतरी करणं, तर या सगळ्या गोष्टी जर आपण अवॉइड केलं तर आपणही हॅकिंगपासून वाचू शकतो. आपले डिव्हाइस वाचणं म्हणजेच आपण वाचणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला वाटतं की आपण फार सुरक्षित आहोत, पण आपले डिव्हाइस पण सुरक्षित ठेवणं आपलं प्राईम कर्तव्य आहे. तर हे जर तुमच्या कोणाच्या बाबतीत होत असेल, घडत असेल, कशा पद्धतीने क्रॉस व्हेरीफाईड करायचं सरांनी संगणकापासून मोबाईलपर्यंत सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात असं काही घडत असेल आणि खरंच सायबर मित्राची गरज घेणं गरजेचं असेल तर नक्कीच तुम्ही योगेश सरांची पण संपर्क करू शकता, किंवा इतर कोणी असतील तर त्यांची मदत घेऊ शकता. पोलिसांकडे जायला तर अजिबात घाबरू नका, कारण होऊ शकतं की तुम्हाला जे कोणी हॅक केलेले आहेत आणि काही तुमचं सिक्रेट त्याच्याकडे असू शकेल आणि त्या सिक्रेटच्या अगेन्स्ट तुम्हाला पैसे मागवू शकत असेल, काही होऊ शकत असेल, तर पोलिसांची मदत घ्यायला घाबरू नका. इज्जत वगैरे नंतर जगलात तर इज्जत पण आहे, आणि मेलं किंवा काही प्रॉब्लेम झाला तर इज्जतही नाही, काहीच नाही. तर सर सलामत तो पगडी 50. डेफिनेटली सरांची हेल्प लागत असेल तर खाली मी नंबर देतोच आहे सरांच्या कंपनीचा, नक्की संपर्क करा.
जर हा पॉडकास्ट आवडला तर लाईक शेअर करायला नक्की करा आणि इतरांना पण हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कोणाच्या आयुष्यात असे काही प्रॉब्लेम असतील तर त्यांना तो हेल्पफुल ठरू शकेल. भेटूयात पुढच्याच भागामध्ये आणखीन सायबर गुन्ह्यांबाबतीत उदाहरणांसह आणि कशा पद्धतीने आपण सेफ करू शकतो सोसायटीला. त्यासाठी पुढच्या पॉडकास्टमध्ये योगेश सरांबरोबर. योगेश सर, थँक्यू व्हेरी मच, खूप चांगली माहिती दिली.